हाय हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर स्टे ट्यून. आजचा व्लॉग मनपूर्वक स्वागत आहे. आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. काही दिवस चॅनलवर ब्लॉग आले नाहीत कारण मी आजारी होते, म्हणून यापुढे ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेन मी. हाय हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज चॉकलेट आईस्क्रीम आणलेलं आहे. बघू शकता इथं अन्वी बाहेर गेलेली आहे, क्लासला सोडून आले तिला इथं. आणि येता येता चॉकलेट आईस्क्रीम आणले. आईनं खाल्लेली आहे ऑलरेडी, आता मी खात आहे. आवडते म्हणून अन्वीला पण चॉकलेट आईस्क्रीम आणलेलं आहे. बघू शकता येताना मला पण आवडतं चॉकलेट आईस्क्रीम आणि आईलासुद्धा. अन्वीला चॉकलेट आईस्क्रीम फार आवडतं, त्यामुळं तिला ते आणलेलं आहे चॉकलेट आईस्क्रीम. आणि मला पण आवडतं, त्यामुळे अन्वीला विचारते मी चॉकलेट आईस्क्रीम कसं वाटतं. तरी ती खाण्यात गुंग आहे तिच्या तंद्रीत. तिला डिस्टर्ब करायला नको कोणी असं वाटतं. आणि आणणार का विचारते ती. याआधीही तिला चॉकलेट आईस्क्रीम, विक्सच्या गोळ्या आणि उसाचा रस खूप आवडतो. ते तिन्ही गोष्टी तिला दिल्या की तिचं लक्ष नसतं, तिची तंद्री लागून जाते ते खाण्यामध्ये. बघू शकता बटाटे वडा 10 रुपयाचा 3 तिघींना, आणि फराळाची उपवासाची पेटी 3 तिघींना, आणि उपवासाची केळी अर्धा डझन. अशा प्रकारे बाजार आणलेला आहे. जाता जाता अन्वीला क्लासला सोडून येता एवढं आणलेलं आहे. बघू शकता वडापाव आणलेले आहेत गरमागरम. चार आणलेले आहेत वडापाव गरमागरम. इथं गरमागरम वडापाव आणलेले आहेत, 4 आणलेले आहेत. एक अन्वीनं खाल्लेली आहे, एक मी खाणार आणि एक एक्स्ट्रा आणलेला आहे आईसाठी, म्हणजे कोण खाईल त्याच्यासाठी. बघू शकता मी आता अन्वीला वडापाव एन्जॉय करणार आहे मी, आणि अन्वी आणि आई आमची मस्त गरमागरम वडापाव आणि झणझणीत मिरची. हा हे दुसरा दिवस. सकाळी या दिवशी ब्रेडचा नाश्ता केला होता. सारखं उपीट पोहे खाऊन कंटाळा आला होता म्हणून. बघू शकताय ब्रेडचा नाश्ता केला आहे. या तुम्ही पण नाश्ता करायला माझ्याबरोबर. अन्वी आणि आईनं खाल्लेलं आहे, मी पण खाऊन घेते. पर्यंत बघितला असेल आजचा व्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.